नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयासाठी लिपिक व शिपाई या दोन्ही पदासाठी सराव पेपर चौथा पाहणार आहोत आणि याच्यातले सगळेच्या सगळे प्रश्न हे जीकेवर आधारित असणार आहेत. शिपाई पदासाठी जे 30 प्रश्न येणार आहेत त्या 30 पैकी 25 प्रश्न हे जीकेचे असणार आहेत. 2-3 प्रश्न मराठी व्याकरण आणि 1-2 प्रश्न गणिताचे असणार आहेत. आणि लिपिकमध्ये जीकेवर 10 प्रश्न येणार आहेत. तर शिपाई आणि लिपिक दोन्ही पदासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि हा चौथा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे 3 व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. कोर्ट भरती किंवा न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर आता मग आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना फी फक्त 200 प्लस GST आहे, पण याच्यामध्ये मी हायकोर्ट पिऊनचे झालेले म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेले सगळे पेपर दिलेले आहेत. प्लस आत्तापर्यंत 150 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये मी दिलेले आहे. सुरुवातीला 30 टेस्ट दिल्या होत्या, पण आता सध्या 150 पेक्षा जास्त टेस्ट दिलेले आहेत आणि याच्यातले जशाच तसे प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जातील याची मला खात्री आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, गांधीजींचा 3 काठी या पद्धतीच्या विरोधात नीळ शेतकऱ्यांचा पहिला सत्याग्रह कुठे झाला? तर महात्मा गांधीजींनी नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेला पहिला सत्याग्रह हा चंपारण या ठिकाणी झालेला आहे. यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आल्यानंतर भारतात केलेला पहिला सत्याग्रह हा चंपारण्य सत्याग्रहच आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर अहमदाबाद गिरणी कामगारांचा संप झाला, खेडा सत्याग्रह झाला, पण पहिला कोणता आहे? चंपारण्य सत्याग्रह. आणि यामध्ये महात्मा गांधीजी यशस्वी झाले. चंपारण्य हे जे ठिकाण आहे ना, हे सध्या बिहार या राज्यामध्ये आहे. त्याच्या पुढे असहकार आंदोलनाच्या अपयशानंतर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी एका पक्षाची स्थापना केली. तो पक्ष कोणता आहे? तर असहकार आंदोलन महात्मा गांधीजींनी स्थगित केलं ते चौरी चौरा येथील हिंसक घटनेनंतर. 4 फेब्रुवारी 1922ला ती घटना झाली आणि 1922लाच महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन स्थगित केलं आणि मग नेहरू चित्तरंजन दास यांनी नवीन पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचं नाव आहे स्वराज्य पार्टी. कोणता पक्ष स्थापन केला त्यांनी? स्वराज्य पार्टी हा पक्ष स्थापन केला. हे जे मोतीलाल नेहरू आहेत ना, हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि चित्तरंजन दास जे आहेत ना, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु, यांना देशबंधू असं टोपण नाव आहे. हाही प्रश्न परीक्षेला आलेला आहे की पुढीलपैकी कोण देशबंधू या टोपण नावाने ओळखलं जातं? तर चित्तरंजन दास यांना देशबंधू असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मोतीलाल नेहरू यांनी नेहरू रिपोर्ट सादर केला. चला त्याच्या पुढचा तिसरा प्रश्न पाहूयात. भारतातील कर्नाटक 830 फूट उंचीचा कोणता धबधबा आहे जो शेरावती नदीने तयार होतो? तर भारतातील सर्वात उंच जो धबधबा आहे तो आहे गरसोप्पा फॉल्स, किंवा ज्याला आपण जोग फॉल्स किंवा जोग धबधबा किंवा गिरशिप्पा धबधबा असं सुद्धा म्हणतो, जो की शेरावती नदीवर आहे आणि कर्नाटक या राज्यामध्ये आहे. तर ब हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पाहता, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे असते? आता संसदेचा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा असतो, परंतु त्या बैठकीचा अध्यक्षपद भूषवण्याचा अधिकार हा लोकसभेच्या अध्यक्षांचा असतो. म्हणजे संसदेचं दोन्ही सभागृह म्हणजे कोणतं? लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. या दोन्ही सभागृहांचं जे संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, पण या बैठकीमध्ये अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर लोकसभेचे अध्यक्ष हे त्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतात. लोकसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे सभापती. त्याच्या पुढे आर्थिक आणि पतधोरण कोणाद्वारे तयार किंवा घोषित केले जाते? तर आर्थिक किंवा पतधोरण हे कोणामार्फत तयार केलं जातं किंवा घोषित केलं जातं? तर भारतीय रिझर्व्ह बँक, ज्याला आपण RBI म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्या भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे बरं का, ते पण माहिती असू द्या. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. गॅल्व्हनायझेशन प्रक्रियेत लोहावर काय जमा केले जाते? आता आपलं जे लोह असतं ते हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये आलं तर त्याची झीज होते आणि त्याच्यावर गंज चढून त्याची झीज होते. मग त्याची झीज होऊ नये म्हणून त्याच्यावर, त्या लोखंडावर किंवा लोहावर गॅल्व्हनायझेशन ही प्रक्रिया केली जाते आणि या प्रक्रियेमध्ये त्या लोखंडावर झिंकचा वापर केला जातो, ज्यामुळं त्याची काय म्हणायचं, झीज होत नाही. लक्षात, गंज पण चढत नाही आणि झीज सुद्धा होत नाही. तर गॅल्व्हनायझेशन प्रक्रियेत लोहावर झिंक
जमा केला जातो किंवा झिंकचा थर दिला जातो. स्कर्वी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर स्कर्वी हा जो आजार आहे ना, हा व्हिटॅमिन सी किंवा जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होतो. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, व्हिटॅमिन च्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार होतो. व्हिटॅमिन बीच्या अभावामुळे बेरी हा आजार होतो. व्हिटॅमिन सीच्या अभावाने स्कर्वी होतो. स्कर्वी म्हणजे हिरड्यामधनं रक्त बाहेर येतं. आणि व्हिटॅमिन ईच्या अभावामुळे व्यंधत्व हा आजार होतो, म्हणजे अपत्य जन्माला येत नाही. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 1000 लाईक आले पाहिजे. कोणते देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य आहेत? आता जे युन आहे, म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, त्याचे 5 स्थायी सदस्य देश कोणकोणते आहेत माहित आहे का? तर ते आहेत पहा, अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्स. हा जो आपला चीन आहे ना, त्याच्याऐवजी भारत हा स्थायी सदस्य झाला असता, परंतु त्यावेळेसचे पंतप्रधान यांनी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चीनला संधी दिली आणि मग चीन तिथं स्थायी सदस्य झाला. नाही तर चीनच्या जागी भारत झाला असता. आता भारत या म्हणजे याचा सदस्य होण्यासाठी धडपड करत आहे, प्रयत्न करत आहे. कृत्रिम वीट डॉकयार्ड, ज्याला आपण बंदर नगर म्हणतो, असलेले एकमेव सिंधू स्थळ कोणते? म्हणजे सिंधू संस्कृतीमधले जे ठिकाण आहेत ना, त्यापैकी असं कोणतं ठिकाण आहे जिथे डॉकयार्ड किंवा बंदर आपल्याला पाहायला मिळतं? तर ते एकच ठिकाण आहे, ते आहे लोथल. आणि ते ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. ब हे त्याचं उत्तर आहे, लोथल. भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने 1829 मध्ये सती प्रथेला गुन्हा घोषित करून रद्द केले? तर 1829 मध्ये सतीची प्रथा रद्द कोणी केली? तर विल्यम बेंटिक यांनी केलेली आहे. पण त्यासाठी प्रयत्न कोणाचे होते? तर राजाराम मोहन राय यांचे होते. राजाराम मोहन राय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची सुद्धा स्थापना केलेली आहे. आणि सतीची प्रथा रद्द कोणत्या गव्हर्नर जनरलनं केली? तर लॉर्ड विल्यम बेंटिक. हा विल्यम बेंटिक पुढे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला, हे पण माहिती असू द्या. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक. भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. हा दोन्ही मधला फरक तुम्ही समजून घ्या. दोन्ही प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांना विचारले जातात. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि 350 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. संपूर्ण सिलेबसनुसार यामध्ये छानपैकी अशा टेस्ट दिलेल्या आहेत. त्यातले प्रश्न जशाच तसे तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये येतील. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. प्लस याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ॲक्च्युअलमध्ये घेतलेले जे पेपर आहेत हायकोर्ट क्लर्कचे, ते सुद्धा पेपर यामध्ये मी दिलेले आहेत. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क हे सिरीज विकत घ्या. 1905 मध्ये बंगाल प्रांताचे विभाजन कोणी केले? तर 1905 मध्ये बंगाल प्रांताचं विभाजन झालं पहा. आणि ते कोणी केलं? तर लॉर्ड कर्झन यांनी केलं. आता बंगाल प्रांताचं विभाजन कशामुळे झालं? तर त्यांनी कारण असं दिलं की प्रशासन करणं सोयीचं जावं, कारण बंगाल प्रांत खूप मोठा होता. मग प्रशासन करणं सोपं जावं यासाठी आम्ही बंगालचं विभाजन करत आहोत. परंतु खरं कारण असं होतं की हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडायची होती आणि त्यामुळेच पूर्व बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची संख्या जास्त. पण हे बंगालचं विभाजन झाल्यानंतर याच्या विरोधामध्ये वंगभंग आंदोलन सुरू झालं, ज्याच्यामध्ये स्वदेशी चळवळ फार मोठ्या प्रमाणात फोफावली. काही जण याला स्वदेशी चळवळ आंदोलन असं सुद्धा म्हणतात. आणि मग पुढे त्याचा परिणाम असा झाला की डिसेंबर 1911 मध्ये ही बंगालची फाळणी रद्द केली आणि भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला स्थलांतरित झाली. आणि ही जे बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी जो समारोह झाला होता दिल्लीला, तिथे लॉर्ड हार्डिन हा गव्हर्नर जनरल होता त्या काळात. त्याच्यावर रासबिहारी बोस यांनी बॉम्ब हल्ला केला, पण त्यातून ते वाचले. पुढे रासबिहारी बोस जपानमध्ये पळून गेले आणि नंतर त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आणि नंतर म्हणजे आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली आणि नंतर त्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवलं, असा तो इतिहास आहे. 12 मार्च रोजी साबरमती आश्रमातून सुरू झालेला गांधींचा दांडी मार्च किंवा मीठ सत्याग्रह कशाशी संबंधित आहे? तर हा जो दांडी मार्च किंवा दांडी यात्रा म्हणूयात आपण त्याला, किंवा मिठाचा सत्याग्रह, हा सविनय कायदेभंग आंदोलनाच्या दरम्यान महात्मा गांधीजींनी केलेला आहे. आणि ते साबरमती आश्रमातून निघाले आणि दांडीला पोहोचले. आणि मग 12 मार्चला साबरमती आश्रमातून निघाले, 5 एप्रिलला दांडीला पोहोचले आणि 6 एप्रिलला दांडीमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर मीठ हातामध्ये उचलून त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला.
तो सविनय कायदेभंग आंदोलन आहे 6 एप्रिल 1930ला. त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता. युनायटेड स्टेट्समधील सॅन फ्रान्सिस्को येथे द ब्रदर पार्टी कोणी स्थापन केली? तर युनायटेड स्टेट्समधील सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी ब्रदर पक्षाची स्थापना कोणी केली माहिती आहे? लाला हरदयार आणि सोहनसिंग भटना यांनी केलेली आहे. ड हे त्याचं उत्तर आहे. आणि ब्रदर या शब्दाचा अर्थ होतो उठाव, विद्रोह, उठाव असा त्याचा अर्थ होतो. युनायटेड स्टेट्स म्हणजेच आपला अमेरिका. मृणालिनी साराभाई, मल्लिका साराभाई, पद्मा सुब्रमण्यम, लीला सॅमसन, यामिनी कृष्णमूर्ती, रुक्मिणी देवी अरुंदले आणि टी बाल सरस्वती कोणत्या प्रकारचे नृत्य करतात? हे सगळेनं एकाच प्रकारचं नृत्य करतात आणि त्याचं नाव आहे भरतनाट्यम. आता हा जो भरतनाट्यम कोणत्या राज्याशी संबंधित आहे माहिती आहे तुम्हाला? तमिळनाडू. भरतनाट्यम कुठलं आहे? तमिळनाडू येथे प्रसिद्ध आहे. त्यानंतर हे जे मोहिनीअट्टम आहे ना, हे मोहिनीअट्टम केरळ या राज्यातील नृत्याचा प्रकार आहे. यक्षगान जे आहे ना, ते कर्नाटक या राज्यामधील नृत्याचा प्रकार. हे सगळे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारतात बरं का. आणि हा जो कुचिपुडी आहे हा आंध्र प्रदेश येथील शास्त्रीय नृत्य आहे. कोणत्या राज्यातील? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे, हे लक्षात ठेवा. आणि आंध्र प्रदेशचं विभाजन होऊनच तेलंगणा राज्य निर्माण झालं. तर हे सुद्धा आहे. आणि हे कुठं आहे? तामिळनाडूमध्ये. कुठं आहे? तामिळनाडू. तर हे राज्य आणि नृत्य यांचा सिक्वेन्स तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्या पुढे एखाद्या क्षेत्रामध्ये परस्पर क्रिया करणारे जैविक घटक, पर्यावरणातील निर्जीव घटक ज्याला आपण अजैविक म्हणतो, यांच्यापासून एकत्रितपणे एक डॅश डॅश बनते. तर यांच्यापासून एक इकोसिस्टीम बनत असते. म्हणजे आपल्या जैविक घटक, पर्यावरणातील जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यापासूनच एकत्रितपणे काय तयार होते? इकोसिस्टीम तयार होत असते. भारतीय राज्यघटनेने राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांची कल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर भारतीय राज्यघटनेने राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांची कल्पना ही आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे. आयर्लंड हा युरोपमधील एक देश आहे पहा, इंग्लंडच्या जवळच. त्याच्या पुढे अजून एक लक्षात ठेवा, याला म्हणजे नीती निर्देशक तत्व असं सुद्धा म्हणतात. यालाच आपण मार्गदर्शक तत्व असं सुद्धा म्हणतो. ही जी मार्गदर्शक तत्व आहे त्याची माहिती राज्यघटनेमध्ये कलम 36 ते 51 मध्ये दिलेली आहे. कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहेत. आणि याच्यातले प्रकरण किंवा भाग हे 4 मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे. तर प्रकरण 4 आणि कलम 36 ते 51 हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आणि त्याच्यामध्ये कलम 44 हा समान नागरी कायदा जो आहे त्याच्याशी संबंधित आहे. राज्यसभेच्या 250 सदस्यांपैकी किती सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात? तर राज्यसभेचे जे 250 सदस्य आहेत ना, त्यापैकी 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. म्हणजे 250 सदस्यांपैकी 12 सदस्य राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित केले जातात आणि 238 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभांमधून निवडून दिले जातात. डॅश डॅश हे व्हिनेगरचे रासायनिक नाव आहे. आता व्हिनेगरचं रासायनिक नाव काय माहित आहे का? तर ॲसिटिक ॲसिड हे व्हिनेगरचं रासायनिक नाव आहे. काय नाव आहे? ॲसिटिक ॲसिड हे व्हिनेगरचं रासायनिक नाव आहे. ओझोन थराचा ऱ्हास कशामुळे होतो? तर ओझोन थराचा जो ऱ्हास आहे ना, हा क्लोरोफ्लोरोकार्बन याच्यामुळे होतो, ज्याला आपण CFC म्हणतो. आणि आपलं जे रेफ्रिजरेटर आहे, AC आहे, म्हणजे जे थंड करणारी उपकरणं आहेत ना, त्याच्यामधून हा क्लोरोफ्लोरोकार्बन बाहेर पडत असतो. आणि ओझोन थर का महत्त्वाचा आहे? तर सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज, त्यापासून पृथ्वीला वाचवण्याचं काम हा ओझोन थर करत असतो. अतिशय महत्त्वाचा आहे. पण तो नष्ट करण्याचं काम क्लोरोफ्लोरोकार्बन करतो. पुढीलपैकी कोणता हास्य गॅस आहे? म्हणजे असा एक गॅस आहे की ज्यामुळे हसू येतं माणसाला. तर हास्य गॅस कोणता आहे माहिती आहे का? नायट्रस ऑक्साईड हा जो आहे ना, नायट्रस ऑक्साईड हा काय आहे? हास्य गॅस आहे. म्हणजे तो ओपन झाला, आपण त्याच्या संपर्कात आलो की आपण हसायला लागतो. किती दुःखात असलं तरी हसायला राहता तुम्ही. त्याच्या पुढे पहा, जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीची तयारी प्रॉपर होणार आहे. लिपिक आणि शिपाईचे झालेले पेपर न्यायालय भरती ई-बुकमध्ये दिलेले आहेत. आणि संपूर्ण सिलेबस लिपिक आणि शिपाईचा 1 लायनरमध्ये दिलेला आहे. प्लस लिपिक आणि शिपाईचे भरपूर पेपर सरावासाठी यामध्ये दिलेले आहेत. तर न्यायालय भरती ई-बुक याची फी फक्त 200 प्लस GST आहे. यामधनं लिपिक आणि शिपाईची परिपूर्ण तयारी तुमची होते.
तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.